तुमची शेतजमीन आहे आणि पीक कर्ज पाहिजे तर ही बातमी तुम्ही नक्की पहा, कारण जर शेतजमिनीवर बहिणीचं नाव असेल तर भावाला पीक कर्ज मिळणार नाहीये। स्वमालकीची शेतजमीन असणाऱ्या खातेदार शेतकरी सभासदांनाच आता पीक कर्ज मिळणार आहे आणि तशी सूचना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं सहकारी सेवा संस्थांना दिली। त्यामुळे बहिणींच्या नावावर असणाऱ्या जमिनीचं हक्क सोडपत्र झालं नसेल तर त्या संबंधित शेतकरी भावाला आता कर्ज मिळणार नाही। तुमची शेतजमीन आहे आणि पीक कर्ज पाहिजे तर ही बातमी तुम्ही नक्की पहा, कारण जर शेतजमिनीवर बहिणीचं नाव असेल तर भावाला पीक कर्ज मिळणार नाहीये। स्वमालकीची शेतजमीन असणाऱ्या खातेदार शेतकरी सभासदांनाच आता पीक कर्ज मिळणार आहे आणि तशी सूचना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं सहकारी सेवा संस्थांना दिली। त्यामुळे बहिणींच्या नावावर असणाऱ्या जमिनीचं हक्क सोडपत्र झालं नसेल तर त्या संबंधित शेतकरी भावाला आता कर्ज मिळणार नाही।